श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे. सुत म्हणे शौनकादिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडीजान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख. चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुपळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणिजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास ऐका ये विषयी, काश्मीर देशींचा नृप पावन. नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परमचतुर पंडित, प्रजा दायाद भुसूर. धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी. पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी. सुतसभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीने, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्ती उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊ नये सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमुर, लेववीती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेववीती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पहाणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासिका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेववीती. ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेत मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिते आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण दैव पायनाचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जयने केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जनमेजये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्ये चिराहविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंची सदटावूने क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्रयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आनिती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदीन, ध्यान करीती शिवाचे. नावडते वस्त्र अलंकार,
रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करी कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमरानोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोच भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहुने कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यंतक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी किल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सवाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करीती नेमिसे अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक म्हणी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळ्या कपाळी जान विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करुण त्यांसही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होऊने आनंद घन नेम करी तयांसी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले सवेंची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी मनोनिवंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेविते जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग ते दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुकचरित्री दाखवी त्यांच्या आज्ञेवरून नृत्यशाळेस लागला अग्न जनधावो लागले चहूकडोन एकची हांक जाहली तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून
कंठपाश त्यांचे काढून, कुक्कुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी या पुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीपा आला कुंडाच्या. अतिलाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेचे स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणवून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवंदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचेवरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोणी अकस्मात. महानंदेसी झेलून धरित, हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे मागवरदान. ती म्हणे हे नगर उद्धरुणी, विमान बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावोनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक. जेथींचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत किल्लारे. चिंतामणींची धवलागरे, भक्ता कारणे निर्मिली. जेथे वोसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निःशेष, कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्वपुण्ये करुण, सुधर्मतारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांस, उद्धरितील तुम्हा ते. म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करुण, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्नवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करवा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असता जानपा. आजपासोनी 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊन पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळूनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायाशी पराशर, सावध करोणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूत नवती समग्र, शशीमित्र नवते तै. नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुणिया. सत्वांशे निर्मिला पितवसन, रजांशे सृष्टी करिता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता. विदिसी म्हणे सृष्टीरची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण,
तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग सांप्रदाय ऋषी पासोन, भूतली आला अध्याय जान, थोरच जपतप ज्ञान, त्याहून अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती, जपतप शिवार्चन याहून थोर नाही जान, रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा, रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडूनी यमकिंकर, रीते हिंडो लागले, मग यमे विधी लागी पुसोन, अभक्तिकृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली, त्यांसी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचनी करा, शिवथोर विष्णू लहान, हरिविशेष हरगौन, ऐसे म्हणती जे त्या लागून, आनोनी नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे जासी, कुंभीपाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेन अवधारी, अयुतरुद्रा वर्तने करी, शिवावरी अभिषेक धारधरी, मृत्युदुरी होय साच, अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शोनिपाळा करी सप्तदिन, राये धरिले दृढ चरण, सद्गद होऊनी बोलत, सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरुरक्षी त्यापासूनी, तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आनिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी, मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासूनी जे आले, परदारा आणि परधन, ज्यांची वमनाहुनी नीचपूर्ण, विरक्त सुशील गेली या प्राण, दृष्ट प्रतिग्रहण घेती, जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालोन देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणुनी उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन, सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले, स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश, मृत्यू समये येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला, एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त, परम घाबरला नूपनाथ, गुरुदेत नाभिकारा, रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खादी रांगासारखे, तो मज घेऊन जात असता, 4 पुरुष धावून आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते जैसे गवस्ती, दिगंत तदम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज घेऊन, मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषासी धरुण, करीत ताडन गेले ते, ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गर्जत तय वेळे, देवसुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर, डंक गरजे अवघ्यात थोर, मुखद्वयांची महासुस्वर, मृदंगवाद्ये गर्जती, अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भैरी, नादन माये नबोधरी, असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे, षड्रस अन्ने शोभविंत, अलंकार दिव्ये वस्त्रे देत, अमोलिक वस्तू अद्भुत, आनोनी अर्पी ब्राह्मणांसी, दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एकसरे,
मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त. पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा आनंद. ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता. तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी. की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोत्पले मृडानी. रमणलिंग अर्जीचे. की निर्देवासी सापडे चिंतामणी. की क्षुदिता पुढे क्षीराब्दी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी. नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन. औत्तानपादी कया हृदयन रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुनी जान. वंद्यजे का सर्वांते. जो चतुष्टी कळा प्रवीण निर्मळ. चतुर्दश विद्या करतळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडुनी. पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी. दंडे ताडिल शक्राधिका. तो नारद देखोनी ते चिक्षणी. कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी. उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण. प्रधनासहित भद्रसेन. धावोनी धरिती चरण. ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी. षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी. म्हणे स्वामी अति द्रियदृष्टा तू. प्रियभवनी गमन सर्व तुझे. काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव. दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन. तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा. शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला. शिवसूत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून हानीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण. आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्रा महिम तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता. कैसा आनीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह. गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसुनी सहज. 10 सहस्त्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज. स्वापराधे कष्टी वहू. मग उभा ठाकुनी कृत्तांत. कर जोडो निस्तवन करीत हे. अपर्णाधव हिमनग जामात. अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता ते शनी. राये पायावरी घातली लोळणी. आनिक सहस्त्र रुद्र करुणी. महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष. शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष. तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरित बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन. राये शतपद्म धन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण. ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती. त्यासी होय आयुष्य संतती. त्यांसी काळन बांधे अंती. वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान. ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्षभक्षण. सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता. भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता. गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष. शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून. देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेग राव जाना. जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्राध्याना. करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित. राव प्रधान नेले मिरवित. विधिलोकी वैकुंठी वास बहुत. स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन. राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जान. स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण. 11 रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण. इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान. त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण. न बाधीच सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास. तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष. त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी
प्रसवोनी वांझ झाली माता, त्याची संगतीन धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता, महापातक जानीचे. ते आपुल्या गृहासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते जावे जिवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोड हा. इति एकादशोऽध्याय समाप्त. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. श्री शिवाय नमोस्तुभ्यं. ओम नमः शिवाय.